आपण थेट जाऊया झारखंडमध्ये, जिथं विद्यार्थ्यांचं आंदोलन मागच्या अनेक दिवसांपासून चालू आहे। आज भाजपकडनं झारखंड बंदची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाला हजारो विद्यार्थी उपस्थित आहेत, मात्र पोलिसांकडनं या विद्यार्थ्यांची धरपकड केली जाते। रांची मधली ही दृश्य आहेत। काल रांचीच्या विधानसभेवर सुद्धा या विद्यार्थ्यांनी कूच केली होती, त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला। आज भाजप तिकडे आक्रमक झालेली दिसतीये। पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची होती आणि पोलिसांकडनं या आंदोलकांची धरपकड सुद्धा करण्यात येते। तर झारखंडमध्ये मागच्या जवळपास 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। परीक्षामध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधामध्ये हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। सीबीआय चौकशीच्या मागणीवर हे विद्यार्थी ठाम आहेत। काल सुद्धा पोलिसांनी प्रचंड त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता। आज सुद्धा पोलिसांकडनं धरपकड सुरू आहे, मात्र आज भाजप तिकडे आक्रमक झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांच्याकडून। चैतन्य, आज भाजप आक्रमक झालेले दिसतंय, विद्यार्थ्यांची धरपकड होतीये पोलिसांकडनं। आपण बघतोय की काल झारखंड विधानसभेवर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता आणि यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला होता। या प्रकरणानंतर झारखंडमधील विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेत। झारखंडमध्ये भाजपने आज झारखंड बंदची हाक दिली होती आणि याच दरम्यान मोर्चा सुरू असताना भाजपाचे जे युवक कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झारखंड सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि हेच आक्रमक झालेले जे कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत, त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आक्रमक झालेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून दुसऱ्या स्थळावर सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे। एकंदरीतच आपण बघतोय की झारखंडच्या ज्या लाठीचार्जच्या प्रकरणावरून राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचे पडसाद संसदेच्या बाहेर देखील उमटलेत। संसदेच्या बाहेर सत्ताधाऱ्यांनी देखील आज मोर्चा काढला आणि झारखंडमधील जे सत्ताधारी आहेत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि त्याचेच पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे बरोबर चैतन्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर झारखंडमध्ये आज भाजप आक्रमक झालेला आहे, मात्र विद्यार्थ्यांची धरपकड होतीये। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।